हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गोविंदा गोविंदा ही कथा ऐकून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पौराणिक कथेमध्ये वाचणार आहोत तिरुपती बालाजीचा जन्म कसा झाला. तर कथा अशी आहे. एकदा नारद मुनी ब्रह्मांजवळ जाऊन म्हणतात की धर्तीवर मनुष्य खूप पाप करत आहे. यासाठी देवाला धर्तीवरचे पाप कमी करण्यासाठी जन्म घ्यावाच लागेल. तेव्हा नारद मुनीला ब्रह्मदेव म्हणतात की याचा उपाय तुम्हीच शोधा. मग नारद मुनी भूलोकात फिरत असताना तेथे काही ऋषी यज्ञ करताना दिसतात. नारद मुनी म्हणाले, तुम्ही कोणत्या देवाला आद्य देवता मानतात तसेच मानून पूजा करत आहात. तेव्हा सगळे ऋषी संभ्रमात पडले. मग नारद मुनी भृगु ऋषींकडे जातात व म्हणतात, तुम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांपैकी कोणाची निवड कराल की ज्यामुळे भूलोकातील पाप कमी होईल व मनुष्य नीतिमत्ता सोडणार नाही. पहिल्यांदा भृगु ऋषी ब्रह्मांकडे जातात. तेथे ब्रह्मा त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणून ऋषी त्यांना काही न बोलता सगळ्यासोबत तिथेच बसतात. हे ब्रह्मदेवाला आवडत नाहीत व ते ऋषीवर चिडतात. ऋषींना राग येतो व ते ब्रह्माला शाप देतात की तुमची पूजा भूलोकात कधीच होणार नाही, तुम्हाला कोणीही पूजणार नाही. तेथून ते महादेवाकडे जातात. तेव्हा शिव पार्वती प्रेमात तल्लीन असतात व ते ऋषी तेथे असे अचानक आलेले महादेवाला अजिबात आवडत नाही. ते ऋषीवर चिडतात. मग ऋषी त्यांनाही श्राप देतात की भूलोकात तुमची मूर्ती रूपात कधीही पूजा होणार नाही, लिंग रूपात तुमची पूजा केली जाईल. तिथून ते विष्णूकडे जातात व विष्णू मस्त आरामात शांत डोळे मिटून पडलेले असतात. ऋषी खूप आवाज देतात पण त्यांना जाग येत नाही. म्हणून रागात ते विष्णूच्या छातीवर लाथ घालतात. तेव्हा विष्णू जागे होतात व ते ऋषीला म्हणतात की मी तुमची काय सेवा करू शकतो ते सांगा. तेव्हा ऋषी सगळी हकीकत सांगतात व विष्णू या सगळ्या गोष्टींना तयार होतात व ऋषी विष्णूंची निवड करतात आणि हा निर्णय नारद मुनीला सांगतात. पण इकडे विष्णूला लक्ष्मी म्हणते की तुम्ही त्या ऋषीला का शिक्षा दिली नाही. त्यांनी ब्रह्माजींना आणि महादेवाला श्राप दिला व जेथे माझे स्थान आहे तेथे त्यांनी लाथ मारली, तरी तुम्ही का गप्प बसलात. म्हणून लक्ष्मी विष्णूच्या हृदयातून निघून भूलोकातील कोल्हापूर येथे जाऊन राहते. ती निघून गेली म्हणून विष्णू सुद्धा मानवी रूपात भूलोकात तिच्या शोधात येतात. जोपर्यंत लक्ष्मी मिळत नाही तोपर्यंत ते एका वारुळात बसून तपश्चर्या करत असतात. हे जेव्हा महादेव व ब्रह्माजींना कळते तेव्हा ते गाय व वासराचे रूप धारण करून रोज त्या वारुळावर दुधाचा अभिषेक करत असतात. एक दिवस तिथे गुराखी येतो की माझे जनावर जातात तरी कुठे ते बघूयात. तेव्हा तो बघतो की एका वारुळावर एक गाय दुधाचा अभिषेक करत आहे आणि समोर मोठा साप असतो. तो साप बघून त्या गुराख्याला वाटते की हा साप त्या गायीला चावेल म्हणून तो कुऱ्हाड फेकून मारतो. इतक्यात सापाचे रूप धारण केलेले विष्णू ओरडत व मानवी रूपात येतात. ब्रह्मदेव म्हणतात, येथे एक पांढऱ्या रंगाचे लाकूड आहे, त्याचा लेप तुझ्या जखमीवर लाव, तुझी जखम भरून जाईल. मग विष्णू पळत पळत एका गावात येतात. ते गाव तिरुमला. तेथे एक झोपडी असते. त्या झोपडीत एक म्हातारी राहत होती. विष्णू मनुष्य रूपात असल्याने त्या म्हातारीला ओळखायला आले नाहीत. विष्णू त्या म्हातारीला म्हणतात, मला कपाळावर मार लागलाय, त्यासाठी काहीतरी कर माते. मग ती म्हातारी चंदनाचा लेप विष्णूच्या माथ्यावर लावते व ते येथेच राहतात. म्हणूनच आजही बालाजीला कपाळावर चंदनाचा लेप लावतात. त्यांना लक्ष्मीचा शोध घ्यायचा होता. एक दिवस त्यांना सुंदर अशी राजकन्या दिसते व तिचे नाव पद्मावती असते. ते तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतात. विष्णूला तिच्यासोबत लग्न करायचे असते म्हणून विष्णू तिच्या वडिलांना भेटतात व म्हणतात की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे. पद्मावतीचे वडील म्हणतात की तुझ्यासारख्या भिकाऱ्याला मी माझी मुलगी देणार नाही. सृष्टीतील सर्वात श्रीमंत मनुष्य माझ्या मुलीचा वर असेल. हे ऐकून विष्णूला काय करावे कळत नाही व ते महालक्ष्मीकडे जातात व सगळी हकीकत सांगतात आणि मला तू धन दे अशी याचना करतात. पण लक्ष्मी म्हणते ते शक्य नाही. म्हणून मग ते कुबेराकडे जातात व कुबेर स्वतः सगळा खजिना विष्णूला देऊन टाकतात.
कुबेर हा रावणाचा भाऊ होता. कुबेराला माहीत असते की विष्णूच आहेत, म्हणून ते सगळा खजिना विष्णूला देतात व मग पद्मावती आणि बालाजींचे लग्न होते. पण कुबेराकडून घेतलेल्या धनाचे व्याज काही लवकर फिटेना. हे जेव्हा पद्मावतीला कळते तेव्हा तीही विष्णूला सोडून निघून जाते. हळूहळू हे व्याज इतकं वाढत गेले की आजही पूर्ण जग बालाजी मंदिरात दान करून ते कर्ज फेडत आहेत, अशी ही आख्यायिका आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे बालाजी महाराजांची कथा इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.